श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। कुंकवाच्या डब्बीत ठेवा ही एक वस्तू, घरात कायम सुख आणि समाधान राहील। भारतीय महिला आपल्या कुंकवाला खूप महत्त्व देतात। आपल्या हिंदू धर्मात वैवाहिक महिला भांगामध्ये कुंकू भरतात। ते या कुंकवाला आपले सौभाग्य समजतात। भांगात कुंकू भरणे हे सुवासीन असल्याचे चिन्ह मानले जाते। विवाहाच्या वेळी सुद्धा वर आपल्या वधूच्या भांगात कुंकू भरतो असा एक विधी दिलेला आहे। जेव्हा हा विधी पार पडतो तेव्हाच लग्न पार पडते व सामाजिकदृष्ट्या ती महिला त्या पुरुषाची पत्नी बनते। म्हणूनच प्रत्येक लग्न झालेल्या महिलांनी आपल्या भांगात कुंकू नक्की भरावे। मात्र आजकालच्या या आधुनिक जगात असे भांगात कुंकू भरणे हे जुने विचार समजले जातात। स्त्रिया आता पश्चिमेकडील संस्कृतीत वळल्या आहेत। त्यांना जीन्स टी शर्ट घालायला आवडतात। मात्र यामुळे लोक भारतीय पारंपरिक संस्कृती विसरत चालले आहे। साज शृंगार हीच भारतीय महिलांची ओळख असते। आज आपण या स्वामी संदेशामध्ये साज शृंगारातील कुंकवाबद्दल काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत। ती तुम्ही सर्वांनी अगदी लक्षपूर्वक बघा। ही माहिती तुमचे जीवन बदलू शकते। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। भांगेत कुंकू भरणे ही फक्त एक साज शृंगाराची किंवा धार्मिक गोष्ट नसून यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत। आपल्या धर्मग्रंथात लिहिले आहे की जर आपण वैवाहिक असाल आणि आपला पती हयात असेल तर तुम्ही भांगेत कुंकू भरणे अनिवार्य आहे। असं न केल्यास तुमच्या पतीचे प्राण धोक्यात येऊ शकतात। शिवाय त्याला खूप मोठी आर्थिक हानी सुद्धा होऊ शकते। हे कुंकू लावण्यामध्ये सुद्धा काही नियम आपल्या हिंदू धर्मग्रंथात लिहिलेले आहेत। होय, आजच्या काळात बऱ्याच लोकांना या नियमाबद्दल माहीत नसते। चला तर जाणून घेऊया या नियमाबद्दल। कुंकू नेहमी स्वतःच्या पैशाने विकत घेऊनच लावावे। कोणी दुसऱ्याने दिलेल्या पैशाचे कुंकू कधीही भांगात भरू नये। असे केल्यास तुमची व तुमच्या परिवाराची समाजात मानहानी होऊ शकते। तसेच कितीही अडचण असो कधीही दुसऱ्या सुवासिनीचे कुंकू आपल्या भांगेत भरू नये। हो, स्वतःचे कुंकूच आपल्या माथी लावावे व आपले कुंकू कोणाला देऊ सुद्धा नाही। ही चूक केल्यास तुमचे व तुमच्या पतीचे नेहमी भांडण होत राहील। म्हणून दुसऱ्या स्त्रीचे कुंकू सुद्धा आपल्या माथी लावू नये। यानंतरची मोठी चूक म्हणजे स्नान केल्याशिवाय भांगात कुंकू भरणे। होय, स्नान केल्याशिवाय कुंकू लावणे हे सुद्धा एक महापाप समजले जाते व अशा चूक करणाऱ्या महिलांचे पती नेहमी आर्थिक संकटात सापडतात। म्हणून नेहमी स्नान घेतल्यानंतरच भांगात कुंकू भरावे। तसेच कुंकू लावताना माता पार्वतीचे नामस्मरण करावे। शिवशंकराची पत्नी माता पार्वती ही अथांग सौभाग्यवती आहे आणि तिची कृपादृष्टी जर तुमच्यावर पडली तर तुमच्या पतिदेवांची आयु वाढेल। त्याच्यावर येणारी संकटेही टळतील। सोबतच शनिदोष असेल अथवा घरात अशांती असेल त्याचेही निवारण यामुळे होईल। म्हणूनच कपाळाला कुंकू लावताना नेहमी माता पार्वतीचे नाव घ्यावे। तसेच आपले कुंकू नेहमी नीट जागी ठेवावे। ते कोणत्या कारणामुळे खाली जमिनीवर
पडता कामा नाही. असे घडल्यास हा एक मोठा अपशकुन मानला जातो. असे कुंकू खाली जमिनीवर पडल्यास त्या महिलेच्या पतीचे प्राण संकटात येण्याचे संकेत मानले जातात. सोबतच तिच्या कुटुंबावर देखील अनेक संकटे येण्यास सुरुवात होते. असे काही कुंकू लावण्याबाबत नियम आहेत, ज्यांचे पालन करून तुम्ही तुमचे व तुमच्या कुटुंबियांचे आयुष्य निरोगी व चांगले ठेवू शकाल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.